पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय रुपेशच्या. आता रुपेश कशा रीतीने कमबॅक करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 ओव्हरची मॅच. या मॅचमध्ये मोठे फटके सातत्याने खेळताना दिसतील तुम्हाला बॅट्समन. यात शंकाच नाहीये. पहिल्याच बॉलवरती आघात केलाय बॅट्समन भूषणनं. इथे देखील ऑफस्टिकच्या बराचसा वेळ बाहेर. व्हाईट बॉलची इथे होते सांगता व्हाईट बॉलला धावसंख्या 1 न पुढे जाते 7 धाबा धावफलकावरती. 7 धाबा धावफलकावरती. एक बॉलचा खेळ फक्त संपलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. दुसरा बॉल फुलटॉस वॅकन एरिया. पिबनचा फायदा उठवत मिड विकेटला पाठवलाय बॉल अलॉंग द कार्पेट वेगानं सीमापार चौकार. भूषणच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार फटका. 11 धावा धावफलकावरती 2 बॉल संपलेत. दोन बॉल मध्ये 11 धावा आहेत. अंपायर डिसिजन. नो बॉलचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल मलिंगा ज्यावेळी गोलंदाजी करायचा ना त्यावेळी देखील त्याच्याकडून कदाचित कधी-कधी बेल्स पडायचे आणि त्यावेळी अंपायर त्याला नो घोषित द्यायचे. आणि त्याच पद्धतीचे चिन्ह आपण या स्पर्धे माध्यमातून पाहतोय. रुपेश कडून खऱ्या अर्थानं बेल्स पडली नॉन स्ट्राईक एंडवरून आणि तिथून मात्र नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या साहाय्याने धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. 2 बॉलमध्ये 12 आहेत त्या. अंबरपाडा टीमच्या टॉस जिंकून बॅटिंग. ऑन फ्री बॉल. बॅटची कडा फ्रीट होती त्यामुळे बचावलाय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बॅट्समन भूषण. 3 बॉल तिसऱ्या बॉलमध्ये कमबॅक केलंय गोलंदाज रुपेशनं. 3 बॉल आणि आता धावा आहेत धावफलकावरती 12. इथे देखील लाईन खराब आहे. चुका करतोय या मॅचमध्ये. 3 ओव्हरची मॅच आणि त्या मॅचमध्ये सातत्याने चुका रुपेश दुलेच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावरती अतिरिक्तने. रुपेश पुन्हा एकदा सज्ज. इथे मोठा फटका खेचायचा होता. इथे आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बऱ्याचशा कालावधीतून निर्धाव बॉल फेकत असताना रुपेश. बॉल संपले त्या षटकातील. 4 बॉल संपले. धावा आहेत धावफलकावरती त्या 12 अंकावरती. चांगले बॉल फेकावे लागतील दोनही रुपेशला. सातत्यानं लाईन मध्ये चुकी केली या मॅच मध्ये. इथे मात्र स्लॉट मध्ये आली काप्टर. लँड केलाय सीमा बाहेर. 6 धावसंख्येसाठी षटकार. मिड ऑन वरून हा लॉंग ऑन ला आलेला मोठा षटकार बॅट्समन भूषणच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती
19 या धावसंख्येवरती. हं. 19 पर्यंत पोहोचलाय 5 बॉलमध्ये. अंतिम बॉल या षटकातील. ओव्हर फुलटॉस बॅटची कडा. उलट टाकला होता बॉल. रनआउटची संधी होती, परंतु इथे मात्र बॅकअप नसल्या कारणामुळे क्षेत्ररक्षकानं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाही. इथे मात्र मिळते एक पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवल्या त्या अंबरपाडा टीमनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला 20 धावा धावफलकावरती. मिडल ऑर्डरचं षटक गौतम. भूषणसाठी हा बॉल. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर अंपायर डिसिजन इट इज वाईड. वाईडच्या साह्याने एक अतिरिक्त धावसंख्या 21 या अंकावरती. संकेतनं एकही बॉल खेळलेला नाही या मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये 43 धावा त्याने जमवल्यात. अजून तो स्ट्राईक एंडवरती आलाच नाही या मॅचमध्ये. लॉंग द कार्पेट वेगानं लॉंग ऑफ मध्ये हा बॉल. रुपेश आहे उपस्थित. इथे मिळते एक 7 बॉल नंतर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आपल्याला बॅट्समन संकेत. मागील मॅचचा हिरो. धावसंख्या येते धावफलकावरती करण पाटील माहिती सांगत असताना 21 या धावसंख्येवर. 21 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये आहे. 22 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे संकेतचा, परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये. इथे मिळते एक. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. इथे देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. वेगन आलाय क्षेत्ररक्षक. वाईट थ्रो, परंतु चांगलं जजमेंट केलं क्षेत्ररक्षकानं आणि तिथे मात्र अडवला बॉल व्यवस्थितरित्या. गॅदर केला आणि तिथे मात्र धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. 3 बॉल संपलेत गौतमच्या षटकातील. ओव्हर फुलटॉस इथे देखील चांगली गोलंदाजी चालू आहे. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवले त्याच पद्धतीची लाईन हाताळतोय गोलंदाजी मार्क वरती गौतम. आणि तिथे मात्र पुन्हा एकदा एकेरीनं धावसंख्या 25 या धावसंख्येवरती. 4 बॉल संपलेत. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. धावसंख्या आहे ती 25. चार बॉल संपलेत. 25 धावा आहेत धावफलकावरती. हा वेगानं बॉल फेकला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव बॉल येतोय. कमाल याचा स्पेल हाताळतोय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या धावा 20 आणि त्यानंतर 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौतमने. कमबॅक करून दिले सावले टीमला या मॅच मध्ये. अंतिम बॉल फेकण्यासाठी कौशल्य मार्केट कडून. पंचांच्या डाव्या साईडनं गौतमचा बॉल यार्करलेत. भन्नाट बॉल. वेग होता या बॉल वरती. एक रन दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे मागील मॅचचा हिरो संकेत मात्र रनआउटच्या स्वरूपात होईल बाद. 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या 26.
आता येणाऱ्या एका षटकामध्ये धावा जमाव्या लागतील, परंतु संकेत सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. लगेच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 26. अंतिम षटकाला होतीये सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर मिडल ऑर्डरचं षटक हाताळत असताना गोलंदाज गौतमनं केवळ धावा खर्च केल्या 6. अंतिम षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. अक्षय. अक्षयला देखील धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्या दरम्यान मानस आहे अंबरपाडा टीमचा, की या षटकामध्ये देखील धावा येणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. वेगानं क्षेत्ररक्षक गौतम इथे मात्र चुकी करतोय. कॅच ड्रॉप इथे मात्र मिळते फक्त एकच रन. 1 न धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 अंकावर. 5 बॉलचा खेळ बाकी अंतिम. 30 धावांपर्यंत पोहोचेल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सावली संघाच्या विरोधात केलं असताना अंबरपाडा संघ टॉस जिंकलाय. पहिल्या षटकामध्ये तर कमालीची बॅटिंग केली. 20 धावा. भूषणच्या बॅटमध्ये धावा आल्या त्या मॅचमध्ये. तोच ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 5 बॉल अंतिम शिल्लक. अक्षयचा बॉल कमालीचा बॉल होता. वेगानं अलोंग द कार्पेट चालाय लॉंग ऑफ मध्ये दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र फेकी खराब. थ्रो मात्र इथे खराब फेकलाय आणि तिथे मिळतायत 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. कमालीचा बॉल टाकला होता. क्षेत्ररक्षकाची साथ थोडी मिळाली नाहीये. रनआउटच्या स्वरूपात कदाचित 1 रन तुम्ही वाचवू शकला असता. 29 धावा धावफलकावरती. ते पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अवेलेबल. इथे थोडीशी हलकीशी मिस फील्डिंग. रनआउटची संधी स्ट्राईक एंडकडे परंतु वेगानं धावलाय भूषण आणि इथे मिळतात पुन्हा एकदा 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 31 या धावसंख्येवर. चांगले बॉल फेकतोय परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे चुकी करतायत सावल्या टीमच्या माध्यमातून. अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 31. 3 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावरती अंपायरकडे दाद. पॅडवरती बॉल आदळला आणि इथे मात्र अंपायर सांगतायत नॉट आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सेफ राहील आणि इथे मात्र डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे 31 वरती 2 बॉल अंतिम शिल्लक आहेत. चांगला स्पेल हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं गौतमनं स्पेल हाताळलं त्याच पद्धतीनं अक्षय देखील कमबॅक करून देतोय आपल्या टीमला या मॅचमध्ये.
त्या आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे आणि एक टप्पा अखेर बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमापार चौकार. 35 धावा आहेत. अंतिम एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका हवा या या बॉलवरती. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. 7 धावा त्यानं खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. अंतिम एक बॉल देखील चांगला फेकावा लागेल. 5 बॉल तर चांगले फेकलेत गोलंदाज अक्षयनं. मागील बॉलवरती चौकार आलाय. अंतिम बॉल या सत्रातील. आडव्या बॅटनं मोठा फटका आहे. लॉफ्टेड स्ट्रोक एलिमिनेशन प्रॉपर टायमिंगनं बॉल पाठवलाय सीमापार. फिनिशिंग टचेस बॅटमधून येत असताना हा येतोय षटकार. 41 धाव फलकावरती. येणारे 18 बॉल आणि आता 42 धावसंख्येची गरज आहे ती सावली टीमला. 18 बॉल 42 ची गरज आहे. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठलं जाईल. तोपर्यंत करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. साथी समालोचक जोडले जातील. संदीप गायकवाड सर. आदरणीय शांतारामजी चौगले आणि आदरणीय केशवजी चौगले, वरिष्ठ ग्रामस्थ सुगवे यांना मी विनंती करतो, की आपण व्यासपीठावरती आसन असावं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. जरूर आपण पाहतोय. धन्यवाद शुभम. एक सुंदर आवाज आपण पाहतो. वासरीखुंडामधील एक सुंदर आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकता. येलो आर्मी आपण पाहिलं गेलं तर IPLमध्ये चेन्नई सुपर किंग आणि जर विचार केला आपण आंतरराष्ट्रीय लेव्हलला तर ऑस्ट्रेलिया. चिरंजीव विठ्ठल शिंगे आमच्या बाजूला आहेत. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय आणि टी-शर्ट 2470 त्यांच्या गाडीचा नंबर. चांगले टी-शर्ट आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. एक गाव एक मंडल कुंभारपाडा हा गाव आपण पाहतोय. छोटा गाव आहे, पण गावातील खेळाडू सुरेखरित्या कामगिरी करत असताना आणि टी-शर्टचं उद्घाटन फायनल जरूर त्यांनी प्राप्त केली होती. लाजवाब आपण पाहतोय किरणदादा शिंगे यांचा खूप मोठा सहकार्य. आज स्वतःचा व्यवसाय सोडून ते आज दिवसभर या ठिकाणी आहेत. आज सुगे संघाचे पुरस्कर्ते आहेत संकेतजी खडे सर आमच्या बाजूला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः वडिलांच्या सोबत आपण पाहतोय या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतला जातोय. धन्यवाद आपण आज सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मॅचचा आनंद या ठिकाणी घेता. मॅचला सुरुवात होते. आपण सेकंड इनिंगला पाहतोय. पहिल्या इनिंगला धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिली गेली. चला फलंदाज मैदानात रवाना व्हायचे. 41 धावा झाल्यात. 42 धावांचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो प्रतिषेधक 13.74च्या स्कोरने आपण पाहतोय धावा बनवायच्या आहेत. 42 धावा बनवायच्या आहेत. संकेत पाहिलं गेलं ना वातावरण जरी गरमी जाणवत असेल, आज 2 फॅन लागल्याने ना इथे गारवा जाणवतो. असं आता एक नवीन टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. फ्री व्हेंट बघा जर तुमच्यामध्ये होते का? डोक्यावरती कॅमेरा लावतात. तसं पाटणावरती जर फॅन तसं पाटणावरती फॅन लावला जाते उत्तम. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. सुगवे विपक्ष शेलू, व्ही.आर. शेलू वर्सेस श्री समर्थ सुगवे. 2 संघ आपण या ठिकाणी पाहतो. आज संकेतजी खडे यांच्या
पुरस्कृत त्यांच्या नावाने हा संघ या ठिकाणी खेळतोय. टी-शर्ट चांगले दिलेत. सौजन्य ॲडव्होकेट भूपेश तानाजी पेमारे यांच्या माध्यमातून ड्रेस कोड सुरेख आहे. जाऊया. जयेश पहिलं षटक. स्ट्राईकला फलंदाज गौतम. पहिला चेंडू भूषण थोडासा शॉर्ट राहिला. लेझी होता. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो श्री इव्हेंट .inच्या माध्यमातून घरबसल्या ही स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो YouTubeला जा, श्री इव्हेंट सर्च करा. सबस्क्राईब करा. त्यानंतर आयकॉन बेल बटनवरती जा. बेल आयकॉनचं बटन दाबा. लाईक करा. या स्पर्धेचे आपण सर्व डिटेल्स त्या तुम्हाला भेटतील. जास्ती करून लग्न, शर्ती रात्री तेच बघत होतो मी. वेडिंग अॅनिव्हर्सरी चांगलं करता तुम्ही. दादा खरंच खऱ्या अर्थाने चांगलं करता. आम्ही पाहायला गेलो काल. पण एवढा टाईम नका करू हां. तो नवरदेव वैतागून जाईल. नवरीला कधी घेऊन जाणार? फुल व्हिडिओ शूटिंग. तर जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा इंजर्ड आहे गोलंदाज. जा स्प्रे घेऊन जा लगेच. पहिल्या षटक प्रगती पथावरती 42 धावांचा पाठलाग करताना 2 सिंगल पाहिलं गेलं. गौतमला जीवदान जरूर दिलंय. उषा शिंदे यांची ती चुकी आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन मंडलिक आपण कुठे असाल त्वरित मेडिकल किट जरूर आपण या ठिकाणी पोहोचवायचे. टॅप केलं चेंडूला. व्ही.आर. शेलू संघ कर्णधार रज्जत मसने यांना विनंती केली जाते या आपण टॉससाठी लगेच. 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इथे पाहतो गोलंदाज जयेश इंजाडे पण तरी संघासाठी आपण पाहतो सलगचे 3 चेंडू सुरेख या ठिकाणी टाकत असताना इथे चांगला फटका. जयवंत मोडकच्या बॅटमधून चेंडू निघतोय. जाऊन पोहोचला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये सीमारेषा पार 6 धावेसाठी आलाय हा महत्वपूर्ण षटकार. 6 धावा स्कोर कार्ड वरती एकदा लागल्या जातात. स्कोर कार्ड 9. रज्जत मसने या ठिकाणी उपस्थित झालेत. नेवाली टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन झालेत. पहिली टुर्नामेंट रज्जत. टॉस साठी आपण पाहतोय खडे काकांना विनंती करतो या पेमरे काकांना या आपण आपल्या शुभ असते टॉस केला जाईल आणि इथे आपण पाहतो अजूनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. बैठक शॉट आपण या ठिकाणी पाहतो. चेंडू आउट ऑफ पार्क विकेट. पहिला 3 चेंडू सिंगल होते त्यानंतर 2 चेंडू लगातार षटकार आपण पाहतोय. समोर दिलेल्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलत असताना
इथे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. अफलातून अंदाज आपण पाहिला मिड ऑफ प्रिझन मध्ये त्यांनी 2 षटकार ठोकले होते. जयवंत मोडकला माघारी परतावा लागलाय. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो. धावसंख्या 15 या आकड्यावरती अजूनही आपण पाहतो 27 धावांची गरज असेल उर्वरित 12 चेंडूमध्ये. बारा चेंडू आता शिल्लक आहेत. भूषण शिंगे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. गोलंदाजी मार्क वरती भूषणला आपण पाहतोय कसे नव्यान कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समोर आहे गौतम. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. इथे वरती चेंडू लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या एरियामध्ये चेंडू पार करणं खूप अवघड आहे. हे ओळखलं या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आणि हा विसर पडला होता गौतमला. त्या दरम्यान फलंदाज बाद झाला. षटकार क्रमांक दुसरा दिला गेला दुर्वाहिलेव सावली संघाला. गौतम बाद होऊन परतला. त्याच्या जागा घेण्यासाठी आपण पाहतोय केतन. खऱ्या अर्थाने याला पाहिला गेल्यानंतर केतन मात्रची आठवण येते. विश्वजित मात्रे, विश्वजित म्हात्रे, केतन याला पाहिल्या गेल्याची सर्वोच्च वेळी गेले. माट्या आपण पाहतो अलिबाग मधील जाधव बंधू पंकज जाधव. कोणती वेळ हर्षी घ्या जरा स्वयंसेवक आणि आमचे प्रेक्षक मायबाप आपणही तिकडे लक्ष द्या. आपलंही लक्ष त्या ठिकाणी असू द्या. आमच्या सोबत दाभणे यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. एन्जॉय करतात क्रिकेटचा आनंद. फ्रंट टेबल स्कूलमध्ये फ्रंट टेबलला बसतो. त्याच्यामुळे टेबलच्या वरती बसणं त्याला आवडतं. इथे पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. महेश डोळे चेंडू खाली. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही भाऊ करून होत. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. त्यांनी माघारी परतलाय. केतन कोण विसरणार त्याला. 24 म्हटलं नाही गेलं तर या वर्षीची आपण पाहतो केपीएल त्याच्या फलंदाजीने गाजली होती. तो माघारी परतलाय. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय या ठिकाणी. खूप एन्जॉय आपण या ठिकाणी पाहतोय. घेतला जातोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर स्पर्धा भेटली गेली ते प्रेक्षक आणि जे प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. लाईव्हच्या माध्यमातून ते प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. शिवसंकल्प प्रतिष्ठान सुखवे आयोजित शिवसंकल्प चषक 2024 या पर्वामध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. फाईन शॉट आपण या ठिकाणी पाहायला गेलं. रुपेशच्या बॅट मधून येतोय सुंदर चौकार. महत्वपूर्ण चौकार आपण पाहतो. लगातार विकेट पाहिल्यानंतर हा चौकार खूप महत्वाचा या ठिकाणी ठरतोय.
विकेट आपण पाहिले होते आणि त्यानंतर आला चौकार. अजूनही 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हे महत्त्वपूर्ण 3 चेंडू असतील आपण पाहतो या ठिकाणी भूषणचे. रुपेश इथं पाहते हलक्या हाताने केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. जयेश इंजर्ड आहे, पण स्वतःला सावरतोय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा अचूक लक्ष्यभेद करतोय फलंदाज बाद. या षटकातील तिसरा विकेट भूषणच्या खात्यामध्ये. तिसरा फलंदाज बाद होतोय तो सावळे संघाचा. 4 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात. एक गडी धाव फक्त खर्च केले. त्याच्यामध्ये पहिला एक चौकार खर्च केला का तो चौकारचा स्कोरिंग शॉट होता. 23 धावांची गरज आहे. इथे आपण पाहतो 8 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज पाहिला गेला. आपण जातोय तो सनी. रजत आपला डिसिजन सांगा. भूषण पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. चौथा चेंडू पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे महेश पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय. चौथा विकेट. मगाशी 2 विकेट नंतर एक चौकार पाहिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा 2 विकेट आपण या ठिकाणी पाहतो. जे 4 विकेट या 5 चेंडूमध्ये प्राप्त करत असताना एक चौकार खर्च करतो. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. मॅच मध्ये काय झालं काय रंगडेल तिकडे आपण पाहतो वळवली बी आणि त्यानंतर गोरसई हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. तिथे नो नको ते नो येतोय. इथे विकेट नको तर विकेट येतोय. काय घडतंय काय बिघडतंय दोन्हीकडे प्रेक्षक कोण ऑनलाईन मॅच बघतोय मयूर चषकाची तर कोण समोरून मॅच बघतोय या संकल्प चषकाची. इथे काय घडेल यावरती सगळ्यांचं लक्ष असेल. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. क्रिकेटला महत्व, क्रिकेटला प्राधान्य देणारे खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये सज्ज झालाय. नवीन फलंदाज अमर. अमर पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश भांडे अर्थात बाला भांडे आणि स्क्वेअर क्लेज पंचांच्या भूमिकेमध्ये छकडा प्रेमी राजन चौले. छकडा गाडा मालक. पुन्हा एकदा ओरपी चेंडू. इथे सुद्धा भूषण चेंडू खाली येतोय आणि तिसरा विकेट. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी घेत असताना आणि एका षटकामध्ये 5 विकेट घेण्याची ही मॅच साधतो गोलंदाज भूषण. ना भूतो ना भविष्य करतो अशी एक तर किरण शिंगे यांकडून ₹500 म्हणजे वरच्या खिशातून काढून खालच्या खिशात घालणं. कारण भावालाच द्यायचे आहेत ना. तर ₹500 चा पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी भूषणसाठी डिक्लेअर झालाय. 4 धावा खर्च करत असताना 5 विकेट प्राप्त केलेत. किंचार पाडला सावले संघाला. या चालू स्पर्धेमध्ये मॅच कोणी जिंको कोणी हारो यावरती मी भाष्य करणार नाहीये. पण सध्या जर बघितलं गेलं वंजारपाड्याच्या मैदानापासून त्याच्या अगोदरच्या स्पर्धेपासून सध्या तरी अंबरपाडा संघ सध्या तुफान फॉर्म आहेत. स्पर्धा खेळला जातो आणि स्पर्धेमध्ये आत्तावर पारितोषिक पटकावलं गेलंय. जो संघ कित्येक वर्ष फूटवरती होता. पण 2023 आणि 2024 हा सीझन आहे. या सीझनमध्ये हा संघ सध्या तरी आगेकूच होतोय. फूटवरती काय होता कारण किरण शिंगे संघ सर अग्रेसर झालेत आणि भूषण शिंगे 3 वर्षापूर्वी आमच्या सोबत पंचांच्या भूमिकेत असायचे. त्याच्यामुळे त्यांना क्रिकेटमध्ये नव्हतं. पण या वर्ष पंचांच्या भूमिकेमधून थोडेसे ते बॅकफूटवरती आहेत. संकेत हाच तो संकेत
जय भवानी वावलोली संघासाठी घातक ठरलेला गोलंदाज. गोलंदाजी मार्क होती 6 चेंडू 23 धावांची गरज. विवासाठी छोटा चेंडू बिंदी गेन. खराब चेंडू होता. हा जवाब चेंडू इथे पाहतोय आणि इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. खराब चेंडू कधी कधी चांगला खराब चेंडू चांगला होऊन बसतोय. इथे शॉट होता. हा चेंडू किमान डोंगरावरती जायला पाहिजे होता. तो घाटामध्ये अडकला. फलंदाज बाद. लगातार विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. 68 या ठिकाणी सुरुवात झाली. अक्षय माघारी आलाय. येणारे आपण पाहतो चेंडू शिल्लक राहिले 4 आणि विजयासाठी 23 धावांची गरज. मॅच मध्ये रंगाचा स्थिती निर्माण झाले. मॅच पाहिलं गेलं आपण खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार का? 4 चेंडू आहेत 23 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूला आरपार पाठवावा लागेल. एखाद्या गोलंदाजाने चुकी केली तर प्रेमारदा काका काहीतरी होईल. बाकी काही नाही. संकेत तयार. फुल लेन चेंडू ग्लान्स केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. योगेश अफलातून कामगिरी. आज क्षेत्ररक्षण सुरेख आहे. महेश भोईरने 2 झेल पकडल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं जयेशने 2 झेल पकडल्या. नितीन पेमारेने पण 2 आपण पाहतो विकेट आता परत जाऊन पोहोचलेत ते. 7 विकेट. म्हणजे प्रत्येकाने 2-2 कॅच आणि भूषणने कॅच. 7 कॅच. 7 फलंदाज झेलबाद झालेत.